बांधकाम कामगारांनो, जर तुम्ही देखील स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल, तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही आता आर्थिक योजनेसंदर्भातील घरकुल योजनेचा लाभ घेणार असाल, जर तुम्ही शहरी लाभ घेणार असाल किंवा गावी लाभ घेणार असाल, तर तुमच्यासाठी 20 नोव्हेंबर 2025 रोजी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि या अपडेटबद्दल प्रत्येक बांधकाम कामगाराला कळायला पाहिजे आणि याबद्दल माहिती असायला पाहिजे. ज्यांनी आत्तापर्यंत स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे किंवा ते आता भरणार आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आर्थिक योजनांचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे, त्यांना देखील या आलेल्या नवीन अपडेटबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भराल, पण तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भराल, पण तो फक्त पेंडिंगमध्येच राहील. तो फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. त्यामागचं खरं कारण या जी-आरमध्ये समजून सांगण्यात आलेलं आहे. ज्याचा की विषय आहे नोव्हेंबर 2025 महिन्यात बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभाविषयी मार्गदर्शन सूचना आलेल्या आहेत आणि लाभ वितरणाची वेळ आलेली आहे. त्याचप्रमाणे योजनेतील तपशील व विशेष अटी आणि याबद्दलच्या नवीन नियम या जी-आरमध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि बांधकाम कामगारांनी जर याचं पालन केलं नाही, तर त्यांचा फॉर्म पेंडिंगमध्येच राहणार आहे आणि तो फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाणार नाही. आता हे तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कामगार मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही निवांतमध्ये पहा. काही काम करत असाल तर या व्हिडिओला लाईक करून वॉच लिस्टमध्ये टाका आणि त्यानंतर निवांत वेळ मिळाल्यावर पहा. कारण हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतोय की नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे यामध्ये खूप महत्त्वाची बातमी आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांसाठीच व्हिडिओ बनवले जातात. आता या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पूर्वी निर्गमित शासन निर्णयानुसार कोणत्याही योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यास 15 दिवसांच्या आत तो लाभ जमा वितरित करण्यात येणार आहे. आता त्यांनी असं सांगितलंय की कामगारांची पडताळणी असते. की तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही योजनेअंतर्गत या अगोदर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला माहिती असेल कामगारांची जे कागदपत्र असतात त्यांची पडताळणी केली जाते आणि ती पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक ते 15 ते 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही किती पैशांची फाईल केलेली आहे. समजा जर तुम्ही ₹5,000 स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल, तर तुम्हाला 15 ते 30 दिवसामध्येच पैसे मिळायला पाहिजे. जर तुम्ही 1,00,000चा केला असेल, तर त्यासाठी आपण 2 महिने एवढा कालावधी ठेवू शकतो. त्यानंतर जर तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला असेल, तर तुमच्यासाठी या ठिकाणी 1.5 महिना तर या ठिकाणी 2 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, ज्यामध्ये तुम्हाला हा लाभ तुमच्या बँक खात्यात जमा झाला पाहिजे. आता त्याच अनुषंगाने 2025 महिन्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना खालील योजनेचा लाभ देण्यात येईल. सदर योजनेसंदर्भी तपशील, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया खाली नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच नोव्हेंबर 2025 पासून आलेल्या नवीन अपडेटनंतर फॉर्म भरण्याची प्रोसेस, कागदपत्रांची पडताळणी आणि बँक खात्यात पैसे कसे जमा होणार या संदर्भातील माहिती आहे. आता यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे शैक्षणिक योजना. शैक्षणिक योजनेमध्ये तुम्हाला माहिती असेल, इयत्ता पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिपचे स्कीमचा लाभ दिला जातो आणि यामध्ये नोव्हेंबर 2025 महिन्यात अधिक लाभ देण्यात येणारी व प्राधान्याने अंमलात आणण्यात जाणारी योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलामुलींकरता शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना. कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे हा मुख्य उद्देश असून योजनेत खालीलप्रमाणे सुधारित दर व प्रक्रिया लागू राहतील. म्हणजेच त्यांनी काय सांगितलंय की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त लाभ घेतली जाणारी योजना म्हणजे बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना आणि त्या संदर्भातील आता काही नवीन पात्रता निकष आलेले आहेत. बांधकाम कामगार मंडळात किमान 90 दिवसांची नोंद व योगदान भरलेले असणे आवश्यक आहे. म्हणजेच कामगाराकडे मागील 90 दिवसांचं सर्टिफिकेट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जर ते नसेल तर कामगार या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र मानला जाणार आहे. त्यानंतर पुढील माहिती आहे ती म्हणजे लाभार्थ्यांची मुले शाळा किंवा महाविद्यालयात नियमित प्रवेश असणे. म्हणजेच त्यांचं ॲडमिशन हे रेग्युलर पाहिजे, त्याचं कुठंही एक्सटर्नल किंवा ते बाहेरून शिकत नसावे. जर ते बाहेरून शिक्षण घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर अभ्यासक्रम मान्यतेत असलेली कोणतेही शैक्षणिक वर्ष म्हणजे कुठलंही इयत्ता 1ली ते 12वी किंवा डिप्लोमा, ITI किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, या सगळ्यांसाठी योजनेचा लाभ दिला जातो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे लाभाचे प्रकार. यामध्ये कोणकोणते लाभाचे प्रकार आहेत, कोणते विद्यार्थ्यांना लाभ दिले जाते. इयत्ता 1ली ते 7वी वार्षिक शिष्यवृत्ती असते.
त्यानंतर 8वी ते 10वी उच्च शिष्यवृत्ती असते. इयत्ता 11वी ते 12वी प्रवास व साहित्यासाठी दिलेली मदत असते. त्यानंतर डिप्लोमा किंवा ITI कोर्सनिहाय वाढीव मदत दिलेली असते आणि पदवी किंवा ग्रॅज्युएशन यांना विशेष प्रोत्साहन निधी असतो. म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्याही योजनेतून स्कॉलरशिप मिळत असेल, तर या योजनेस तुम्हाला काहीच हरकत नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही स्कॉलरशिपचा लाभ घ्या, तरी देखील तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे आणि या स्कॉलरशिपचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल, तर दुसऱ्या कुठल्याही योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतर व्यावसायिक कोर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी उच्च श्रेणीची मदत मंडळानुसार केली जात असते. आता यासाठी प्रक्रिया मार्गदर्शन काय आहे ते जाणून घेऊया. ऑनलाईन पोर्टल ओपन करायचं आहे. आता ऑनलाईन पोर्टल तुम्हाला माहिती असेल, महा-BOC हे एक ऑनलाईन पोर्टल आहे. यावरती तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील माहिती देणार नाही, पण आलेली अपडेटचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलवरती या अगोदर अपलोड झालेली आहे. तुम्ही बिनधास्त तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर नवीन वस्तू संचची योजना आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 वस्तू दिल्या जाणार आहेत कामगार मित्रांनो. ही योजना 2025 पासून सुधारित करण्यात आली असून बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना आवश्यक घरगुती साहित्य संच मदत म्हणून देण्यात येत आहे. यात खालील साहित्य समाविष्ट आहे. ज्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे धान्य किराणा ठेवण्यासाठी तुम्हाला एक पेटी दिली जाणार आहे. त्यानंतर स्वच्छता साहित्य संच दिला जाणार आहे. गरजेनुसार पोषक साहित्य दिले जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आरो ठेवलेला आहे त्यांनी आणि त्यानंतर घरातील काही निवडक वस्तू आहेत, ज्या की या योजनेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर वितरण प्रक्रिया काय आहे? कामगाराची नोंद असणं आवश्यक आहे, KYC असणं आवश्यक आहे. त्यानंतर जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्रामध्ये फॉर्म भरा किंवा ऑनलाईन देखील भरू शकता. त्यानंतर तुम्हाला 15 दिवसांच्या आतमध्येच तुमचा अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून तुम्हाला योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. त्यानंतर आर्थिक योजना म्हणजे आवास योजना आहे, ज्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे ग्रामीण आवास योजना. म्हणजे तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. आता यासाठी काय माहिती आहे? बांधकाम कामगारांच्या ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. हप्त्यामधून रक्कम मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला एकखटी पैसे मिळणार नाही. जसे जसे तुमच्या घराचं काम होईल तसे तसं तुम्हाला योजनेतून पैसे मिळत राहतील. त्यानंतर तांत्रिक अधिकारी असणार आहेत, ते पाहणीसाठी येतील. त्यानंतर तुमचा जो असणार आहे चेक तो मंजूर होईल आणि त्यानंतर पैसे मिळतील. त्यानंतर शहरी भागामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात महानगरपालिका, नगरपालिका यांचं तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दाखवावं लागणार आहे आणि बाकीची प्रोसेस संपूर्ण तुम्हाला ग्रामीण भागात जशी आहे तशीच असणार आहे. त्यानंतर तुमच्या फॉर्मची पडताळणी झाल्यानंतर, फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पुढील 15 दिवसांच्या आत मिळून जातात, अशी अपडेट मंडळाकडून आपल्याला आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आरोग्य योजना आहे. कामगारांना आरोग्य योजनेबद्दल देखील महत्त्व कळणं गरजेचं आहे, कारण 5 लाख रुपयांपर्यंतचा तुमचा कुठलाही खर्च असो दवाखान्यातील तो संपूर्ण कामगार योजनेअंतर्गत मोफत केला जातो. ज्यामध्ये कामगार, त्याची वाईफ, त्याची आई-वडील, त्यानंतर त्याचे 2 अपत्य ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे, अशांचा मोफत या ठिकाणी उपचार होतो. त्यानंतर आपत्कालीन वैद्यकीय मदत दिलेली आहे. प्रसूतीचं सहाय्य दिलेलं आहे, म्हणजे डिलिव्हरीसाठी देखील तुम्ही या ठिकाणी क्लेम भरू शकता. जर तुमची पत्नी या ठिकाणी म्हणजे कामगाराची पत्नी प्रसूतीसाठी गेलेली असेल, तर त्यांना देखील या ठिकाणी त्यांच्या खर्चासाठी पैसे मिळणार आहेत. आरोग्य विमा देखील आहे कामगारासाठी, तो त्याच्या घरच्यांसाठी नसणार आहे, फक्त कामगारांसाठी असणार आहे. तर कामगार मित्रांनो, अशी ही अपडेट आपल्याला 20 नोव्हेंबर रोजी कामगार मंडळाकडून आलेली आहे. या संदर्भात काही माहिती असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्ही अजूनही आपल्या या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.